आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला। भाजपने फायद्यासाठी टिपूची कबर खणली, पण त्या कबरीमध्ये तेच पडले। सामनातून भाजपवर टीकास्त्र। पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव। सुटकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने। भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, तर काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती। आंदोलनावेळेस भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवरती दगडफेक। जखमींमध्ये 3 काँग्रेसचे, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचाही समावेश। दोन्ही बाजूच्या 100हून अधिक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। काँग्रेसच्या 4 वाजता महत्त्वाची बैठक। भाजपच्या नेत्यांना अटक करा। पुण्याच्या महापौरांसह भाजप शहर अध्यक्षांवरती गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठे आंदोलन करणार। काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा इशारा। भाजपच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न। आंदोलन संपत असताना दगडफेक झाली होती। भाजपचे पदाधिकारी धीरज घाटे यांचं वक्तव्य, तर प्रदेश अध्यक्षांवरती पांघरून टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याचा घाटेंचा आरोप। गुजरातच्या जिग्सा शहांकडून अलिबागमध्ये जमीन खरेदी। मी आणखी बोललो तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। माझा प्रकरणाशी संबंध नाहीये। राजकीय भांडवल करण्याची संजय राऊतांची जुनी सवय। स्वतः पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जाऊन आल्याचं राऊत विसरलेत का? राहुल नार्वेकर यांचा संजय राऊत यांच्यावरती हल्लाबोल। भिवंडीमध्ये महायुतीत फूट। भाजप पाठोपाठ शिवसेना देखील महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार। शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती। नाशिक महापालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन। स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार। भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, उबाठा आणि काँग्रेस गटाचे 2, तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार।